jungle. मिरजेत धक्कादायक प्रकार उघड. महापालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले. मिरज शहरात गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयामध्ये नवजात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याचे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस अधिक निरीक्षक किरण चौगुले तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात महिलेने हे नवजात अर्भक शौचालयात टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून माहिती संकलनाचे काम सुरू होते. मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे. ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे. आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे. ते अर्भक आता PM साठी सिव्हिलला गेलेलं आहे. सगळा स्टाफ इथे आहे. स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल. त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल. पण आमचा स्टाफ तसं चांगलाच आहे. दिवस रात्र इथं 24 आवर्स स्टाफ असतो, नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत. तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही. ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू.